महसूल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत न्याय न मिळाल्याने शेख दस्तगीर करीम यांचे बेमुदत उपोषण चालू केले। उदगीर महसूल विभागातील कथित भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात उदगीर येथे एक गंभीर प्रकरण समोर आले असून न्याय न मिळाल्याने संतप्त शेख दस्तगीर करीम यांनी बेमुदत उपोषण चालू केले आहे। शेख दस्तगीर करीम या अर्जदाराने महसूल अधिकाऱ्यांवर संगनमत करून बोगस कागदपत्रांच्या आधारे जमिनीची बेकायदेशीर वाटणी केल्याचा थेट आरोप केला आहे। अर्जदाराच्या निवेदनानुसार मौजे होनी हिप्परगा येथील मंडळाधिकारी व तलाठी यांनी संगनमत करून केवळ 100 रुपयांच्या गैरन्यायिक कागदावर बनावट वाटणीपत्र तयार केले। विशेष म्हणजे या कागदपत्राला उदगीर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा बोगस दास्त क्रमांक 3378 दिनांक 31 मे 2023 देण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित दास्त क्रमांकावर प्रत्यक्षात वेगळीच नोंदणी असल्याचे उपोषणकर्त्यांनी नमूद केले आहे। शेख दस्तगीर करीम यांनी स्पष्ट केले की त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा विश्वासात न घेता हे कथित वाटणीपत्र तयार करण्यात आले। त्या वाटणीपत्राआधारे त्यांच्या शेतजमिनीची विभागणी करण्यात आली। ही बाब केवळ अन्यायकारक नसून सरळ फसवणूक असल्याचा दावा त्यांनी केला आहे। याबाबत अर्जदाराने यापूर्वी 30 जुलै 2025 व 14 ऑगस्ट 2025 रोजी तहसीलदार यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या। मात्र इतका कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे धरण आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून अखेर त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने आता उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नव्हता, असे उपोषणकर्त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। त्यांनी 23 एप्रिल 2026 पासून उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। या उपोषणामुळे महसूल विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जर खरोखरच बोगस कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहार करण्यात आले असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे।